नमस्कार. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. जर तुमचं लिव्हर हळूहळू खराब होत असेल, तर तुम्हाला त्याची लगेच जाणीव होईल का? कदाचित नाही. आणि हीच लिव्हरची सर्वात मोठी खासियत आहे आणि सर्वात मोठा धोका देखील. आपलं लिव्हर इतकं शक्तिशाली ऑर्गन आहे, की त्याचं बरंच नुकसान झाल्यानंतरही अनेक लोकांना पूर्णपणे नॉर्मल वाटत राहतं. याचं कारण याच कारणामुळे लिव्हरचे अनेक आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता वाढत राहतात. आणि जेव्हा सिम्पटम्स दिसू लागतात तेव्हा अनेकदा लिव्हरवर बराच परिणाम झालेला असतो. म्हणून आज आपण समजून घेणार आहोत की लिव्हरमध्ये सूज आणि इन्फ्लमेशन म्हणजे काय, कोणत्या लोकांना याचा जास्त धोका असतो, कोणते वॉर्निंग सायन्स कधीही इग्नोर करू नयेत आणि डॉक्टरकडे कधी जाणं आवश्यक ठरतं. सर्वात आधी समजून घेऊया की लिव्हरमध्ये सूज म्हणजे फक्त एका डिसीजचा अर्थ नसतो. ती कधी फॅटी लिव्हरमुळे असू शकते, कधी व्हायरल हेपॅटायटिसमुळे असू शकते, कधी अल्कोहोलच्या जास्त सेवनामुळे असू शकते आणि कधी काही मेडिसिन्स किंवा इतर मेडिकल कंडिशनमुळेही लिव्हरमध्ये इन्फ्लमेशन होऊ शकतं. म्हणजेच लिव्हरमध्ये सूज ही एक कंडिशन आहे, पण त्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. आता प्रश्न असा आहे की लिव्हर इतकं महत्त्वाचं का आहे? लिव्हर फक्त अन्नपचनासाठी मदत करत नाही, ते शरीरासाठी एनर्जी स्टोअर करतं, प्रोटीन तयार करतं, कोलेस्ट्रॉल प्रोसेस करतं आणि मेडिसिनचं मेटाबॉलिझमही करतं. आणि ब्लडमधील हानिकारक पदार्थ फिल्टर करण्याचंही काम लिव्हरचं आहे. म्हणून जेव्हा लिव्हर नीट काम करत नाही तेव्हा परिणाम फक्त पोटावर नाही तर संपूर्ण शरीरावर होतो. आता त्या अर्ली वॉर्निंग साईन्सबद्दल बोलूया, ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. सर्वात पहिलं लक्षण सतत थकवा जाणवणं. जर पुरेशी झोप घेतल्यानंतरही रोज थकवा जाणवत असेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. लिव्हरची समस्या हे त्यापैकी एक कारण असू शकतं. दुसरं लक्षण म्हणजे भूक कमी लागणं किंवा लवकर पोट भरल्यासारखं वाटतं. अनेक लोक म्हणतात, पूर्वी मी भरपूर जेवायचो, आता 2 पोळ्या खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटतं. जर ही समस्या होत असेल तर तिला फक्त ॲसिडिटी किंवा गॅस समजून दुर्लक्ष करू नका. तिसरं लक्षण पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला जडपणा किंवा डिस्कम्फर्ट जाणवणं. लक्षात ठेवा, प्रत्येक लिव्हर पेशंटला वेदना होतातच असं नाही, पण काही लोकांना बरगडीखाली उजव्या बाजूला हलका दाब किंवा हेवीनेस जाणवू शकतो. चौथं लक्षण डोळे किंवा स्किन पिवळी पडणं, याला जॉन्डिस म्हणतात. हे तेव्हा होतं जेव्हा लिव्हर बिलिरुबिन नावाच्या पिगमेंटला योग्य प्रकारे प्रोसेस करू शकत नाही. जर डोळ्यामध्ये पिवळेपणा दिसत असेल तर त्याकडे कधीही सामान्य समजून घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. पाचवं लक्षण युरिन खूप डार्क होणं किंवा स्टूलच्या रंगात बदल होणं. हे देखील लिव्हरच्या किंवा बाईल फ्लोच्या संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं. आणि जर लिव्हरची समस्या खूप वाढली तर पायांना सूज येणं, पोटात पाणी साचणं किंवा वारंवार कन्फ्युजन होणं अशी गंभीर लक्षणंही दिसू शकतात. पण आपला उद्देश हा असायला हवा की परिस्थिती त्या टप्प्यापर्यंत पोहोचू नये. अनेक लोकांना वाटतं, मी अल्कोहोल पीत नाही म्हणजे माझं लिव्हर पूर्णपणे हेल्दी असेल. पण आज अनेक लोकांमध्ये फॅटी लिव्हर हे अल्कोहोलमुळे नाही तर ओबेसिटी, डायबिटीज आणि अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे होतं. म्हणून फक्त अल्कोहोल न पिणं म्हणजे लिव्हर हेल्दी आहे याची हमी नाही. आता प्रश्न येतो, संशय आल्यास कोणते टेस्ट करावेत? सर्वात आधी डॉक्टर तुमची हिस्ट्री आणि सिम्पटम्स समजून घेतात. त्यानंतर गरजेनुसार लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे LFT करण्याचा सल्ला दिला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी नॉर्मल LFT म्हणजे लिव्हर संपूर्णपणे हेल्दी आहे असं नसतं. काही लोकांमध्ये फॅटी लिव्हर असूनही लिव्हर एन्झाईम्स नॉर्मल असू शकतात. म्हणून काही परिस्थितींमध्ये डॉक्टर अल्ट्रासाऊंड किंवा गरज पडल्यास फायब्रोस्कॅन सारखे टेस्ट देखील रिकमेंड करू शकतात. आता सर्वात चांगली बातमी की सुरुवातीच्या टप्प्यात ओळखलेलं फॅटी लिव्हर आणि लिव्हर इन्फ्लमेशन अनेक लोकांमध्ये लाईफस्टाईल चेंजमुळे थोड्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात सुधारू शकतं. जर तुम्हाला डायबिटीज असेल, वेट जास्त असेल, हाय कोलेस्ट्रॉल असेल किंवा वर सांगितलेले सिम्पटम्स वारंवार जाणवत असतील तर आपल्या जवळच्या माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. गरजेनुसार लिव्हर असेसमेंट करून घ्या. लक्षात ठेवा, हार्टची समस्या अनेकदा वेदना देऊन कळते, पण लिव्हर अनेकदा शांत राहतो. म्हणून समस्या जितक्या लवकर ओळखली जाईल तितकं तिचं मॅनेजमेंट अधिक सोपं होतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर माधोबागचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि हेल्थ संबंधित अशाच प्रॅक्टिकल आणि सायन्स बेस्ड माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.